वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आहोत व्हिएतनामच्या टूरवर आणि ह्या आहे नीन बिन या शहरात आणि द रीड ह्या हॉटेलमध्ये आपला मुक्काम आहे. या हॉटेलमध्ये आमचा तसा काय फार दिवस मुक्काम नव्हता, तरीसुद्धा एकच दिवस मुक्काम होता. तर एक दिवसामध्ये आपल्याला कसं हे हॉटेल वाटलं त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती आहे. बाहेर तुम्ही बघेल तर हे छान असा हा रोड आहे. मेन मेन हायवेसारखाच म्हणता येईल. तिथनं आमचा या हॉटेलकडचा एंट्रन्स आहे आणि बाहेरच्या बाजूला मला वाटतं हे मोठं रेस्टॉरंट किंवा हॉटेलच आहे. तसं काय फार बघता आलं नाही आहे, पण बिल्डिंग तर दिसते, छान दिसते आणि बऱ्याचशा गाड्यासुद्धा तिथे चांगल्यापैकी उभ्या होत्या. हॉटेलला एंट्रन्स पण चांगला आहे. थोडंसं आतमधल्या साईडला हे हॉटेल आहे. मेन रोडपासून थोडंसं एक 3-4 मिनटं वॉक करून हे हॉटेल आहे. असं ते वॉक करत साधारण बाहेर आलो तेव्हा हे दिसतंय की बाहेरचं सिनरी आहे इथूनची. बाहेर ते हॉटेल आहे आणि एक कॅफे हाऊससुद्धा आहे. छान असं हे हॉटेलचं लोकेशन आहे आणि त्या साईडला पलीकडे एक नदीसुद्धा हॉटेलच्या बाजूला वाहते. तिथे काय जाता आलं नाही. आणि हा एरिया आरिया आरिया कॅफे म्हणून आहे. मोठा कॅफे आहे. आतमध्ये काय गेलो नाही, पण बाहेरनं जेव्हा बघितलं तेव्हा बरंच मोठा असा तो कॅफे दिसला. आणि आतमध्ये जो एंट्रन्स आहे हॉटेलला तो सुद्धा बघा किती छान आहे. सगळीकडे स्वच्छता नेहमीप्रमाणेच छानच आहे. आणि जे दिसते आता ते आपलं हॉटेल दिसते. साधारण एक 7-8 फ्लोअरचं जरी हे हॉटेल नक्कीच असावं. वरच्या फ्लोअरला स्विमिंग पूलसुद्धा आहे. काही रूम्स फेसिंग मेन आपण जिथून चाललो आहे त्याला आहेत आणि बाकीच्या रूम्स ज्या आहेत त्या बॅकसाईडला फेसिंग आहेत. खाली दिसतंय हे रिसेप्शन आहे. आम्ही आलो तेव्हा आमची गाडीसुद्धा या रिसेप्शनच्या इथेच उभी होती. आतमध्ये गाडी आपली बस येऊ शकते आणि त्यामुळे सामान काढायलासुद्धा तसा काय प्रॉब्लेम येत नाही. आमची ही जी आहे ती गाडी साधारण आम्ही 5:30 3:30-4:30च्या सुमारास जिथे पोचलो. नंतर सामान सगळं ऑफलोड केलं. तिथूनच्या स्टाफने सुद्धा आम्हाला हेल्प केली आणि आतमध्ये जो आलो ते त्यांच्या आहे रिसेप्शनमध्ये. रिसेप्शन पण बघा किती छान आहे. मोठंच्या मोठं असं हे रिसेप्शन आहे. एवढं मोठं रिसेप्शन साधारण हॉटेलमध्ये फारसं बघायला मिळत नाही. पण हे हॉटेल जसं भव्यच वाटतं. हे बघा हा जे आहे ते रिसेप्शन डेस्क आहे. इथे आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायला लागतं. द रीड हॉटेल छान असं हॉटेल आहे. आम्हीसुद्धा आमचे सामान काढून तिकडे रिसेप्शनमध्ये थांबलो आणि जी काय चेक इन फॉर्मॅलिटीज करायची असते ही नितीशच्या वंडरलस टूरमधनं आम्ही आलेलो आहोत. तर नितीशनी त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या. मग लिफ्टमधनं आम्हाला रूम अलॉट केल्यानंतर लिफ्टमध्ये गेलो आणि लिफ्टमध्ये सुद्धा तुम्हाला जी की दिली असते ती लावल्याशिवाय लिफ्ट तुम्हाला प्रॉपर फ्लोअरला घेऊन जात नाही. काय लॉबी पण बघा, म्हणजे जे आपण रूम्स पण आहेत त्या रूम्सचं लॉबीसुद्धा बघा किती छान आहे. कार्पेट पण छानपैकी असं टाकलेलं कार्पेट आहे. रूमला सुद्धा तुम्हाला की ही डिजिटल कीज आहे. आतमध्ये शिरल्यानंतर ही आमची रूम आहे. लेफ्ट हँड साईडला नेहमीप्रमाणे 3 स्टार 5 स्टार हॉटेलला लेफ्ट किंवा राईट हँडला तुम्हाला तुमचं टॉयलेट बाथरूम मिळतं. या हॉटेलला एक मोठाच्या मोठा टब दिलेला आहे, पण टबचा उपयोग करण्यापर्यंत आम्हाला काय टाईम तर नव्हताच. आणि ही बेडरूम पण बघा किती छान अशी बेडरूम आहे. सिम्पलच आहे, तसं काय फार असं हे नाही आहे, पण नेहमीप्रमाणे स्वच्छता. अरे इथूनचं इंटिरियर पण खूप चांगलं आहे.
नेहमीप्रमाणे ज्या हॉटेलला आपण राहतो तिथूनचा जो व्ह्यू बघितला तर ही बाल्कनी आहे आणि इथे सगळी ही शेतं दिसत आहेत आपल्याला. नंतर बघितलं संध्याकाळी खाली आलो आणि बघितलं संध्याकाळ झाली होती तर लाईटमध्ये काय छान दिसते बघा हे हॉटेल. आणि ऑक्युपन्सी पण तशी बरीच होती कारण पार्किंगला लॉट सुद्धा फुल झाला होता. आणि बाहेर बघा तुम्ही किती दिवे लागलेले आहेत. आणि पलीकडे साधारण इथून एक 7-8 किलोमीटरवर निनबिन शहर आहे. तर आपण तिथे जाणारच आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही निनबिनचं बघितलं असेल. दुसऱ्या दिवशीचा ह्या हॉटेलचा ब्रेकफास्ट आपण थोडासा कव्हर करूया. 4 स्टार असल्यामुळे मोठाच्या मोठा बुफे ब्रेकफास्ट आहे. आणि जे काय मोठ्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला असतं त्याचप्रमाणे इकडे सुद्धा बऱ्याचशा व्हरायटी इथे ठेवलेल्या आहेत. हा जो दिसतोय हा एग कॉर्नर आहे. इथे तुम्हाला ऑमलेट, हाफ फ्राय असं बरंचसं काही अंड्याचे प्रकार तुम्हाला मिळू शकतात. आता ही बघा हे इथूनची जी शेफ आहे ते सुद्धा ऑमलेट कसे व्हिएतनामीज ऑमलेट बघा कसं करते. पहिलं तिथे मसाला तयार करून घेत आहेत आणि मग नंतर तिथूनचं अंड्यामध्ये पण थोडंसं अंडं टाकून त्या मसाल्यामध्ये ते अंडं त्यांनी मिक्स केले. आणि बघा किती टेक्निक बघा किती छान आहे. चॉपस्टिकने ती हलवते, कुठेही स्टिक होत नाही आहे. एक सुंदर असं हे ऑमलेट करण्याची पद्धत बघा. म्हणजे आपण भुर्जी करतो त्याचप्रमाणे हे त्यांनी अंड्याचं करायचं तिचं टेक्निक आहे. आणि बघा नंतर रोल केलं. हे व्हिएतनामी मसाला ऑमलेट होतं. टेस्ट पण छान होती. आणि एक 4-5 मिनिटात झालेलं हे ऑमलेट आहे. ऑमलेट बघितल्यानंतर बाकीच्या ठिकाणी पण आपण जरा थोडंसं फेरफटका बघू. बरेचसे प्रकार जे ठेवलेले आहेत ते सगळीकडेच तुम्हाला बघायला मिळतात. चहा, कॉफी तर छानच आहे. कॉफी तर व्हिएतनाम कॉफी करता फेमस असल्यामुळे इथूनची कॉफी तर खरंच छानच कॉफी आहे. ओव्हरऑल बसण्याच्या जागासुद्धा छान आहेत. इथे ज्यूस 3 प्रकारचे ज्यूस होते. तुम्हाला साधं पाणीसुद्धा पाहिजे तर ते सुद्धा मिळेल. कॉफी बघा इथे गरम कॉफी. इथूनची लोक बरीचशी बघितली ती ब्लॅक कॉफीच प्रिफर करतात. पण आम्ही जनरली आपण लोक मिल्कमध्ये कॉफी घेतो. आणि मिल्क इथे बाहेर ठेवलं तर ते थंड असतं पण त्यांनी आम्हाला गरमसुद्धा दिलं. नंतर फ्रेंच फ्राईज आणि बरेच काय प्रकार आहेत. चिकनचे सुद्धा प्रकार होते. हे बॉइल्ड एग आहे, बटर. मग जे काय नेहमीचा मोठा ब्रेकफास्ट असतो त्याप्रमाणे इथे सुद्धा हा ब्रेकफास्ट आहे. बऱ्याचशा प्रकारची इथे निरनिराळ्या प्रकारचे सॅलडसुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत. खूप चांगली सॅलड्स आहेत. आणि इथूनचा ब्रेकफास्ट जर तुम्ही बघितला तर साधारण कॉन्टिनेंटल प्लस साऊथ ईस्ट एशियाचा ब्रेकफास्ट टिपिकल जो असतो. कारण साऊथ ईस्ट एशियामध्ये लोक सकाळीसुद्धा राईस आणि करी प्रिफर करतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला स्टिकी राईस, फ्राय राईस, कधी पोर्क करी आहे, कधी डक करी असते, कधी चिकन करी असते. त्याचप्रमाणे या हॉटेलला सुद्धा या ब्रेकफास्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला इन्क्लुडेड होत्या. फ्राय नूडल्ससुद्धा छानपैकी फ्राय नूडल्स होते. मोमोजसुद्धा स्पेशल मोमोज इथे होते. ज्यांना मोमोज आवडतात त्यांना तर नक्कीच साऊथ ईस्ट एशियामध्ये हे जे निरनिराळ्या प्रकारचे मोमोज ठेवलेले आहेत
ते तुला नक्कीच आवडतील. चहा कॉफी आणि हे बघा हे स्टर व्हेजिटेबल्स आहेत आणि ही आमची मंडळी. आता बघू आमच्या मंडळींना काय वाटते ते. आमची सगळी. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटते ब्रेकफास्ट? मस्त. सो पिंटू शेठ कसे वाटते ब्रेकफास्ट? एकदम मस्त. कॉन्टिनेंटल इंडियन. कॉन्टिनेंटल इंडियन. उदय शेठ एकदम मस्त. मस्त. छान वाटते. आवडला ब्रेकफास्ट? रूम कशी होती? चांगली होती. रूम एकदम बेस्ट. अंजू वहिनी कसं वाटते तुम्हाला? बेस्ट एकदम. ट्रिप एकदम छान. छान मस्त झाली. दगदग बिगदग नाही जास्त होत. पैसा वसूल झाला ना. म्हणजे नितेशने आणले ते बरोबर आणलेलं आहे आपल्याला. अच्छा, एन्जॉय केलं. काय साहेब भिसे काकी काय म्हणता तुम्ही? भिसे काकी एकदम खुश आहे. खुश आहे. ग्रुपवर तर फारच खुश आहे. ओके. आणि ग्रुप लीडर सगळ्यांना व्यवस्थित हँडल करतो. हे दिसतंय मोठं मोठं कॅन्टीन आहे ते ब्रेकफास्ट करायचं. आणि बघा इथे छान मोठा असा ब्रेकफास्ट ठेवलेला आहे. खूप मोठा. आणि आमचा सगळा ते ग्रुप बसलेला आहे. चहा कॉफी हे सगळं इकडे आहे. वर्षा काय म्हणते? कसं आहे? मस्त. ट्रिप कशी आहे? चालू आहे. एन्जॉय करते. व्हेरी गुड. काय म्हणता? कसं काय चाललंय ट्रिप बिप? मस्त आनंदात. मस्त आनंदात. काय कंप्लेंट काही नाही ना? कंप्लेंट काहीच नाही. एकदम नेक्स्ट ट्रिप इज फिक्स्ड. अच्छा, बघा हा जो दिसतोय आमचा साहेब आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही आलेलो आहे. तुम्हाला नंबर देतो याचा स्क्रीनवर. तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करत असेल तर त्याच्याकडनं तुम्ही प्रोग्राम घेऊ शकाल. हे आहे बाहेरचं सकाळी फर्स्ट फ्लोअरवरनं घेतलेलं हे व्ह्यू आहे. काय सुंदर असा व्ह्यू आहे हॉटेलला सुद्धा. आणि ओव्हरऑल व्हिएतनाममध्ये तुम्हाला अशी गर्दी काय दिसत नाही. नंतर आपण आलो आहे त्यांच्या स्विमिंग पूलला. स्विमिंग पूलसुद्धा मला वाटतं एक वरच्याच फ्लोअरला होता. छान असा स्विमिंग पूल आहे. बऱ्यापैकी मोठा स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलवरनं व्ह्यूसुद्धा चांगला आहे. त्या बसण्याकरता खुर्च्या आहेत आणि समोर दिसते ते मॉडर्न नीन बीनचं सिटी दिसते. किती मोठाच्या मोठा असा हा स्विमिंग पूल आहे. त्यालाच लागून आहे तो जिम आहे. जिमसुद्धा बऱ्यापैकी मोठा दिसतो आहे. मागच्या पण आपण 2 हॉटेलचा रिव्ह्यू बघितला त्याच्यामध्ये सुद्धा छान असा जिम होता. त्याच प्रकारचा जिमसुद्धा इकडे आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग हॉटेल रिव्ह्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढचा एक मस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.